केंद्रातून सुरुवात होते. आपल्या मळण केंद्रामध्ये समाविष्ट असलेल्या 10 शाळा आज या ठिकाणी हा खेळाचा आनंद उपभोगण्यासाठी अत्यंत उत्साहाने उत्स्फूर्तपणे उपस्थित आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमचं कौतुक करण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि त्यामुळे सुरुवातीचा जो कार्यक्रम आहे किंवा काही त्यांचे जे विचार आहेत ते समजून घ्यायची जेव्हा वेळ असते, तर अशा वेळेला आपली शांतता अपेक्षित आहे. आपण बोलू नका, शांतपणे हा कार्यक्रम पार पडेल यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आजच्या क्रीडा स्पर्धेच्या या कार्यक्रमासाठी या केंद्रातील 10 शाळा, या 10 शाळांशी संबंधित असलेले शाळा व्यवस्थापन समिती आणि वेगवेगळ्या समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुमचं सर्वांचं अत्यंत आपुलकीने प्रेमाने स्वागत केलं आहे ते आमच्या मळण ग्रामस्थांनी. आणि त्यांनी चांगली तुमची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि तुमचा सर्वांचा खेळ पाहण्यासाठी, तुमच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या गावातील सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या सर्व मान्यवर मंडळींचं, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, माझ्या सगळे शिक्षक बंधू भगिनींचं, सर्व ग्रामस्थांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आपण कार्यक्रमाला अधिकृतपणे आता सुरुवात करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य श्री वळवी साहेब, मळणगावचे प्रथम नागरिक मान्य श्री नारायण गुरव साहेब, सरपंच महोदय, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य श्री जितेंद्र पाटील साहेब, शाळा व्यवस्थापन समिती जानवळे नंबर 1 चे अध्यक्ष सन्मान्य श्री संदीपजी कोंडविलकर साहेब, वेळम गाडेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेंद्र घाडे साहेब, ग्रामपंचायतीचे सदस्य वेळम परशुराम घाडे साहेब, या विचारमंचावर किंवा आजच्या या पेंडॉलमध्ये मान्यवर म्हणून उपस्थित असलेले या मळणगावचे वेगवेगळ्या पदांवर काम करणारे सर्व पदाधिकारी मंडळी, सर्व वाड्यांचे वाडी प्रमुख, आमचे माजी विद्यार्थी संघाचे अतिशय हर उन्नरी असे असलेले मयूर दत्ताराम साळवी साहेब, मी आपल्याला विनंती करतो आपणही विचार मंचावर विराजमान व्हावं. सर्व माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सर्व माजी विद्यार्थी, अतिशय मोलाचं योगदान त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. म्हणून या सर्वांना विनंती आहे की आपण पेंडॉलमध्ये यावं. या पेंडॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी नावाचा उल्लेख करून वेळ तुमचा वाया घालू इच्छित नाही. तो आपण नावाचा उल्लेख नजीकच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये ते करणार आहोत. सर्व विचार मंचावरील किंवा पेंडॉलमधल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्व शिक्षकांचं स्वागत करतो. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या पुढील दिशेने आपण जाऊया. कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमासाठी अध्यक्षांची निवड ही महत्त्वाची असते. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मळणगावचे प्रथम नागरिक आणि ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे, आपले सर्वांचे मार्गदर्शक आहेत ते मान्य श्री गुरव साहेब यांनी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान हे स्वीकारावं अशी मी त्यांच्या नावाची या ठिकाणी सूचना करतो. आताच यजमान शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पागडे सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना आणली त्या सूचनेला आपणा सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो. आता मान्यवरांच्या हस्ते आपण आपले जे आराध्य आपण ज्यांना समजतो अशा प्रतिमांचं पूजन करू.
दीपप्रज्वलन करू. मळणगावची ग्रामदेवता आई चंडिकाईच्या देवीच्या चरणीसुद्धा नतमस्तक राहू. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी दीपप्रज्वलन करून घेऊया. चालू आहे काय माणूस कसं साहेब तुम्ही आधी या. हॅलो. हॅलो. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन झालेलं आहे. विद्येची देवता माता सरस्वती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले अशा मान्यवर विभूतींच्या समोर आपण नतमस्तक होतोय. हा कार्यक्रम सुरू होताना या मळण गावामध्ये या शैक्षणिक चळवळीसाठी ज्या ज्या आमच्या मान्यवरांनी योगदान दिलं आणि ज्या आमच्यामध्ये नाहीत अशा सर्व आमच्या वडीलधाऱ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी या क्रीडानगरीतून मानवंदना देतो, आदरांजली वाहतो की त्यांच्या योगदानामुळेच असे चांगले दिवस या शैक्षणिक चळवळीला प्राप्त झालेले आहेत याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम त्या विधात्यासमोर आपण नतमस्तक होऊ आणि त्याच्याकडे हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पडावा अशी त्याला विनंती करू. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणारं स्वागत पद्धती आपण ऐकूया. सर्वांनी शांतता पाळा. सर्व विद्यार्थी थोड्या वेळासाठी शांत राहा.
सुस्वागतम 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 स्वागत स्वागत स्वागतम स्वागत स्वागत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतपत्य पार पडलेलं आहे. आता या स्पर्धेच्या निमित्तानं मुलांचं कौतुक करण्याच्यासाठी जे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी आपलं कर्तव्य ठरतं की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आमच्या गावचे सरपंच मान्य श्री नारायण गुरव साहेब हे आजच्या अध्यक्षस्थान भूषवत आहे. मी आमच्या केंद्र प्रमुख वळवी साहेबांना विनंती करतो की आपण गुरु साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. मॅडम सर जरा 1 मिनिट सर फक्त नाही सर 2 मिनिट थांबा सर 2 मिनिट थांबा. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोख रुपये 10,000 त्यांनी ग्रामपंचायतीकडून आपल्याला निधी दिलेला आहे. त्यामुळे
त्यांचं या ठिकाणी स्वागत होते. गावचे पोलीस पाटील जाधव साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण पेंडॉलमध्ये यावं. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र पाटील साहेब यांचंही योगदान या ठिकाणी मोठं असतं, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया. आमचे ज्येष्ठ मुख्याध्यापक शार्दूल सर, मी आपल्याला विनंती करेन की आपण आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब यांचं स्वागत करूया. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जानवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान श्री रमा, आपण या प्रसंगी स्वागत करतो. पोळे साहेब, आपल्याला विनंती करतो की शाळा व्यवस्थापन समिती जानवळे नंबर 1 यांचे अध्यक्ष कोडविलकर साहेब यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर वेळम नंबर 2 शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री घाडे साहेब उपस्थित आहेत. आपणही साहेब या ठिकाणी यावं. जाधव साहेब, आमचे जाधव गुरुजी, आपण आमच्या या पाहुण्यांनाही त्यांचं स्वागत करूया. मळण तळेकोण शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकनाथ साहेब आलेले आहेत. मुकनाथ साहेब या, आपले या प्रसंगी स्वागत. हां, ही सर्व त्या शाळांची प्रमुख पदं सांभाळणारी मंडळी आहेत आणि आम्ही जेव्हा प्रशासन म्हणून सगळे कामकाज करतो तर तुमचं सर्वांचं सहकार्य या शाळांना उत्तम मिळतं आणि म्हणून आमचे प्रशासकीय अधिकारी आम्ही मागे थांबवून आपल्याला पहिल्यांदा सन्मानित करत आहोत. तुमचं योगदान या सर्व प्रक्रियेमध्ये मोठं आहे. मुकनाथ साहेब यांचंही आपण या प्रसंगी स्वागत करूया. आमचे नानासाहेब साळवी, आपल्याला विनंती करतो की मळण तळेकोणचे मुकनाथ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे या प्रसंगी स्वागत. आणखीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोणी आहेत का उपस्थित? आजच्या या समारंभाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते आमचे प्रमुख पाहुणे, आमच्या या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री वळवी साहेब यांचं आपण स्वागत करूया. मी आमचे गावचे सरपंच माननीय श्री गुरव साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण आमचे सर्वांचे मार्गदर्शक वळवी साहेब यांचं स्वागत करूया, सन्मान करूया. आता उर्वरित जी मंडळी आहेत त्या सर्वांचीच सन्मान करण्यात या पात्रतेची अशी सर्व मंडळी आहेत, आम्हाला त्याची कल्पना. पण वेळ वाचवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांना एक पुष्प देऊन त्या सर्वांचं स्वागत करूया. मी आमचे पावसकर सर, आपल्याला विनंती करतो की आपण सर्व पुष्प घ्या आणि मी नावांचा उल्लेख करतोय त्याप्रमाणे सर्वांना आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत करूया. मळणगावच्या ग्राम तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री निलेशजी धामणसकर साहेब पहिल्या रांगेत विराजमान आहेत. आपल्या केंद्राच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर आमचे वडीलधारी, आमचे सर्व या शिक्षण प्रक्रियेमध्ये यांनी अनेक वर्षे दिली असे जाधव गुरुजी यांचंही आपण या प्रसंगी स्वागत करूया. आमच्या धामणसकरवाडीचे वाडी प्रमुख माननीय श्री राजेशजी धामणसकर साहेब, आपलंही आम्ही स्वागत करतो. शाळा व्यवस्थापन समिती, त्यानंतर आमचे संदीपजी धामणसकर साहेब, त्यांचे आपण या प्रसंगी स्वागत करूया. शाळेमध्ये गेली अनेक वर्षे ज्यांनी योगदान दिलं असे रवींद्र नाटूरकर आपल्या बाजूला, त्यांचे आपण स्वागत करूया. नंतर या शाळेला जे या क्रीडा नगरीमध्ये एक आपल्याला चांगलं रोपडं पाहायला मिळतं आहे, याचे सगळे शिल्पकार या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि शासनाने आता आपल्याला कळवलं माजी विद्यार्थी संघ स्थापन करा आणि माजी विद्यार्थी संघ स्थापन झाल्यानंतर अधिकृतपणे पहिला त्या संघाचा अध्यक्ष होण्याचा मान अतिशय युवा नेतृत्व असलेल्या आमच्या मोहितकारण साळवी यांना मिळालं. हे सगळं वैभव हे ते आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या प्रयत्नातून उभं राहिले, त्यामुळे हे स्वागत करायला आम्हाला अतिशय आनंद होतो. यानंतर माझे अत्यंत जवळचे मित्र आणि या शिक्षण प्रक्रियेमध्ये गेली अनेक वर्षे अतिशय मार्गदर्शकाची भूमिका करत आले माझे मान्यवर, मी जर थोडा मागे ठेवतो, शार्दूल सर. तर शार्दूल सर, गेली अनेक वर्षे तुमचं योगदान पाहता तुम्हाला डावलून आम्ही पुढे जात नाही. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यानंतर आमच्या
या ज्या इमारती आहे सुसज्ज, या इमारती उभ्या करण्यासाठी त्यांची जमिनी जे देणारे जमीन मालक आहे त्यापैकी एक अग्रगण्य नाव आहे ते आमचे अमोल अनंत पोळे साहेब. त्यांचंही या प्रसंगी आम्ही स्वागत करतो. या शिक्षण प्रक्रियेमध्ये या शाळेच्या सुसज्ज इमारती त्यांच्या कार्यकाळामध्ये उभारी घेतल्या झाल्या, ज्यांनी शिक्षण समितीमध्ये अनेक सन्मानाची पदं अतिशय सन्मानाने भूषवली आणि शाळेच्या विकासामध्ये योगदान दिलं. नानासाहेब साळवी साहेब आमचे मार्गदर्शक, त्यांचेही या प्रसंगी आम्ही स्वागत करतो. या शिक्षण प्रक्रियेमध्ये गेली अनेक वर्षे योगदान देत असलेले आणि व्यावसायिक म्हणून असलेले आमचे मार्गदर्शक मोहनजी तांबे साहेब, आपलंही या प्रसंगी आम्ही स्वागत करतो. बौद्धवाडीचे आमचे वाडी प्रमुख सुरेशजी जाधव साहेब, आपलंही मी मनपूर्वक स्वागत करतो. साहेब आपलं नाव जरा उदय धामणसकर साहेब. हां, सुरेश जाधव साहेब, उदय धामणसकर साहेब हे शाळेचे आमचे सर्व प्रक्रियेमध्ये असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांचे उदय धामणसकर साहेबांचे स्वागत करूया. वेळम ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य आणि ह्या सगळ्याच आमच्या शाळांच्या समारंभामध्ये ज्यांनी अतिशय उत्साहाने आम्हा शिक्षक वर्गांना वेळोवेळी सहकार्य केले असे परशुरामजी घाडे यांचेही या प्रसंगी स्वागत. मी मगाशी त्यांचा उल्लेख केला की आमच्या शिक्षकांमधलं एक असं हरवणारी व्यक्तिमत्व आहे की या कबड्डी या खेळामध्ये त्यांनी व्यावसायिक कबड्डीमध्ये सुद्धा राज्यस्तरापर्यंत पंच म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली ते अनायसे ते प्रभू अंबर्डे सर आमच्यासोबत आहेत. तर त्यांचंही स्वागत करायला आम्हाला अतिशय आनंद वाटतो. यानंतर आमचे नाटुसकरवाडीतले सन्माननीय श्री शशिकांतजी नाटुसकर साहेब, आपलंही या प्रसंगी स्वागत. त्यानंतर आमचे मार्गदर्शक या शाळेच्या सर्व घडामोडींचे साक्षीदार सन्माननीय श्री सोमा साळवी साहेब, यांचेही आपण मनपूर्वक स्वागत करूया. आमचे जुने मार्गदर्शक रामचंद्र तांबे साहेब, यांचेही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या क्रीडा स्पर्धेला किंवा शाळेच्या एकंदरीत वाटणीला गेले अनेक वर्षे चांगलं सहकार्य ज्यांचं मिळतंय, खो खोचे खांब किंवा कुठलीही गोष्टी असू दे, ज्यांनी अत्यंत आपुलकीने उपलब्ध करून दिले असे आमचे कृष्णा सोडकर साहेब, त्यांचेही मनपूर्वक स्वागत आहे. नंतर या गावचे पोलीस पाटील माननीय श्री जाधव साहेब, आपल्या सहकार्याबद्दल शब्दापुरे आहेत, वेळोवेळी अत्यंत मोलाचं सहकार्य, त्यांचेही या प्रसंगी मनपूर्वक स्वागत आहे. वेळम नंबर 1 शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौभाग्यवती स्वाती चाफे मॅडम, आपलंही आमच्या क्रीडानगरीमध्ये स्वागत आहे. साहेब आपलं झालं. हां, वेळम नंबर 3 शाळेचे मुख्याध्यापक, तीनच ना सर, 4 वेळम नंबर 4 शाळेचे मुख्याध्यापक जाधव गुरुजी, की या क्रीडानगरीमध्ये जेव्हा मैदान आखणीची वेळ आली तर त्यावेळेला त्यांचं फार मोलाचं सहकार्य राहिलं आहे, त्यांचंही या प्रसंगी स्वागत आहे. यानंतर आमचे या संपूर्ण मंडपाची वगैरे व्यवस्था पाहणारे आणि शाळेच्या बाबतीतलं एक अतिशय चांगलं नेतृत्व आमचं बाबा धामणसकर साहेब, आपलंही या प्रसंगी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमचे पत्रकार या गावचे सन्माननीय जाधव साहेब, आपण या विचारमंचावर या, तुमची उपस्थिती आमच्यासाठी फार मोलाची आहे. आमच्या नजर चुकीने मी सुरुवातीलाच अतिशय दिलगिरी व्यक्त करतो की एवढ्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडून काही चूक होऊ शकते, तर सगळ्यांनी सांभाळून घ्या, सगळ्यांनी आपापलं योगदान द्या. मोठे योगदान जाधव साहेबांचे या शाळेच्या बाबतीमध्ये राहिलेलं आहे, त्यांचेही या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. इकडे आमचे दिलीपजी साळवी, इकडे आमचे साळवी साहेब, या, तुम्हालाही फुल द्यायला आम्हाला आवडेल, या सर, या तुमचं योगदान मोठं आहे इथे, चालेल. हां, सन्माननीय श्री या जमिनीचे मालक महादेव रामचंद्र गुडेकर आणि त्यांचे कुटुंबीय यापैकी जर कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपा करून या, तुमचंही स्वागत करायला आम्हाला आवडेल. त्यानंतर आताच आपण आमचे तबलजीनं ऐकलं, हे तबलजी वेळमगावचे आहेत, सुनीलजी बारगोडे, अतिशय सुंदर पोतांची कला आहे. थोडंसं माईकचं मागे पुढेपणा किंवा काही गोष्टी असतील कारणीभूत, पण वेळोवेळी सहकार्य करणारं असं हे उमदं नेतृत्व आहे. सुनीलजींचा जरा एक शाल श्रीफळ देऊन सन्मान करा, की लांबून येतात पण प्रत्येक वेळात. सरपंच महोदय, आपण यांचा जरा सन्मान करूया. सुनीलजी बारगोडे. उपस्थित असलेले सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कृपा करून आपण या, आपल्याला एक एक फूल देऊन सन्मान करायला आम्हाला आनंद होईल. सर्व मुख्याध्यापक, घाडी मॅडम, मी आपल्याला विनंती करतो की आपल्या
केंद्रातील जे शाळांचे मुख्याध्यापक आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया. अर्जुन आगरे साहेब, आम्ही तुमची वाट पाहतोय, या. तुमच्याशिवाय कार्यक्रम पुढे कसं जाईल, या. हे एक आमचं या शैक्षणिक प्रवाहामधलं किंवा सामाजिक सगळ्या प्रवाहामधलं एक जुनं जाणतं नाव आहे. सन्मान श्री अर्जुन आगरे साहेब यांचंही आपण या प्रसंगी स्वागत करूया. मुखनाथ साहेब आपण बसा ना, बसा प्लीज बसा. हां, पुढेकर सर, व्हेरी गुड. त्यांचं नाव कसं? कृष्ण साळवी साहेब. कृष्ण साळवी साहेबांचं स्वागत करूया. आणि गुडेकर कुटुंबियांपैकी कोणी? होय ना, गुडेकर कुटुंबियांसाठीचं